नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या सेटवर मी आहे आत्ता आणि माझ्यासोबत लाडकी जानकी आहे. स्वागत आहे तुझं आणि खूप गोड दिसतेस. हा लुक नेमका कसला? थँक्यू दीपाली. हा लुक संगीतचा लुक आहे. जसं संगीतमध्ये आपण सगळ्यांनाच माहिती आहे की घरातल्या काकू असू दे, ताई असू दे, बहिणी असू दे, ते छान संगीत वगैरे असं असेल तर छान नटतात. तसंच जानिकीने जरा वेगळा कॉस्ट्यूम ट्राय केला आहे. छान अशी साडी आहे मस्त माझी. खूप छान वाटतात आणि हेअरस्टाईल वगैरे सगळंच काहीतरी वेगळं ट्राय केलं असं वाटतं. हो हो हो, वेगळं केलं आहे कारण संगीत आहे आणि मजा मस्ती करायची आपल्याला ते माहिती आहे. त्याचबरोबर माझं कॅरेक्टर आहेच, म्हणजे खांद्यावर पदर असणारच आहे माझ्या, जे आमच्या घराचे संस्कार आहेत. तर आहे, मजा आहे. पण खूप पाहुणे आलेत आणि त्या संगीतमध्ये ते पाहुणे नाचतात आणि खूप खास पाहुणे आहेत, खूप जवळचे आहेत. सो त्यांच्याबद्दल ऐकायला आवडेल. येस, आमच्याकडे खूप खास पाहुणे आले आहेत. बाई पण भारी, देवाची टीम आली आहे आणि सगळे इतके भारी आहेत, इतके एनर्जेटिक आहेत, इतके सिनियर आहेत. सगळ्यांनी एवढी कामं केली आहेत, पण त्यांच्याबरोबर एक काम करून त्यांचा जो काही त्यांनी परफॉर्मन्स केला, जी मेहनत घेतात ती खरंच खूप रेकमेंडेबल आहे. खूपच भारी. सुचित्राताई आली आहे, सुकन्याताई आली आहे, शिल्पाताई आली आहे. माझ्या आयुष्यातली पहिली सिरियल मी जिच्याबरोबर केली, ज्या सिनियर ॲक्टरबरोबर केली, ती शिल्पाताई आहे. त्यामुळे माझं आणि तिचं बॉन्डिंग खूपच वेगळं आहे. आणि खूप छान वाटलं तिला बघून. दरवेळी माझ्या नवीन प्रोजेक्टला ती मला नेहमीच कॉल करून शुभेच्छा देते. ह्या प्रोजेक्टच्या वेळी दिलं होतं आणि त्याच माझ्या प्रोजेक्टमध्ये ती आज गेस्ट अपीरियन्स म्हणून आली आहे. तर खूप छान वेगळं फिलिंग आहे, मस्त. सविताताई पण आल्यात आणि सविताताई आहेत आणि सविताताईंच्या मैत्रिणी दाखवल्या आहेत त्या. सो त्यांचं एक वेगळं बॉन्डिंग आहे. आता मी रिहर्सल दरम्यान पाहिलं, तुझं पण सगळ्यांसोबत छान बॉन्डिंग आहे. तू म्हणालीस तसं. कोण जास्त सुकन्याताईंसोबत आणखीन कोण जास्त खास आहे आणि कोणाला मिस करतेस बाईपणच्या टीममध्ये? सगळ्यांनाच. आता मला असं वाटतं की ज्यांना ज्यांना जशा तारखा मिळाल्या तसं ते आले आहेत. खरं तर प्रत्येकांचं बिझी स्केड्यूल असतं, पण सुचित्राताई आणि शिल्पाताई आणि सुकन्याताई आल्या आणि तिघी फारच म्हणजे माझ्या फेवरेट आहेत. आणि माझी सुमित्रा आई, सविताताई, ती पण खूप गोड, मधापेक्षा साखरेपेक्षा गोड आहे ती. म्हणजे आईच आहे आमची ती सेटवर आणि खूप प्रेमळ आहे. आणि ह्या सगळ्या मैत्रिणीच आहेत. सगळ्यांनीच एकमेकांबरोबर कामं केली, त्यामुळे त्यांच्या त्यांच्या वयाची मैत्री बघायला, त्यांच्या गप्पा ऐकायला मला असं खूप छान वाटलं बघून. संगीत सोहळा आहे, बरेच डान्स देखील आहेत, बरेच ह्याच्या आधीच्या रिहर्सल्स आम्ही पाहिल्यात. सो एक धमाकेदार संगीत पाहायला मिळणार आहे आणि हे आल्यामुळे तर आणखीन 4 चांद लागतील असं वाटतं का? आणि ह्यांच्यासोबत सीनही आहेत का? हो, ऑफकोर्स सीन आहेत. बायपण भारी देवाची टीम आली आहे आणि सीन त्यांच्यावर काम करणं होणार नाही असं कसं. ऑफकोर्स आहे. त्यांचा सिनेमा आपल्या ह्याच्यावर प्रवाह पिक्चर आणि स्टार प्रवाहावर दाखवलं जाणार आहे पहिल्यांदा, वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर. आणि सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राचा लाडका सिनेमा आणि महाराष्ट्राच्या लाडक्या वाहिनीवर प्रसारित होणार आहे. सो त्याच्यामुळे मी एक वेगळीच माझी एक्साइटमेंट आहे, कारण माझ्या आईला आम्ही घेऊन गेलो होतो, सगळ्या सोसायटीतल्या बायका गेलो होतो, सगळ्यांना फारच आवडला होता तो सिनेमा. आणि त्या एवढ्या मोठ्या सिनेमातल्या, ब्लॉकबस्टर सिनेमातले कलाकार आमच्या शोमध्ये आले आहेत. सो वी आर व्हेरी लकी अँड व्हेरी एक्सायटेड की कसा होणार एपिसोड. पण येस, ही संधी मी काही सोडलेली नाही. मी त्यांच्यावर सीन करणार आहे, नाचणार आहे, मजा मस्ती करणार आहे. BTS मी पाहिले आणि आत्ता त्या डान्स दरम्यान BTSही होत होते. सगळेजण चुकत जरी होते तरी ते तेवढ्याच एनर्जीने परफॉर्म करत होते. रेश्मा, कुठली गोष्ट ह्यांच्याकडनं शिकण्यासारखी असं तुला वाटतं? खरं तर सगळ्याच गोष्टी आहेत कारण सिनियर आर्टिस्ट आहेत ते, पण तू कुठली गोष्ट खास करून शिकलीस यांच्याकडं? हे बघ, एकतर खूप पेशन्स, इतक्या वर्षांचा त्यांचा प्रवास आहे, एवढं काम करून एवढे पेशन्स आले आहेत त्यांच्याकडे. खूप उकडतं आहे आत्ताचं उन्हाळा, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, एवढं उकडतं आहे. त्यात एवढी साडी, ज्वेलरी, हे आपल्याला नको वाटतं. आपण केस वर बांधून मोकळे होतो की नाही बाबा, नाही सहन होत आहे. पण त्याच एनर्जीत, त्याच कॉस्ट्यूममध्ये इथे सगळं परफॉर्म करणं, एवढ्या लाईट्समध्ये. आणि टेक्निकल फॉल्ट्स असतात कधी कधी, काही गोष्टी असतात की आपलं सहकलाकार चुकलं की आपल्याला पुन्हा पहिल्यापासून करावं लागतं. तो पेशन्स हा सगळ्यात मोठा. आणि छान हसतमुख राहणं, की एखादी गोष्ट आपल्याला पूर्ण करायची, ती 100% कन्व्हिक्शनने करायची आहे. छान वाटलं पाहिजे, असंच ते आहे आणि ते करतातच. आणि ते संगीत तर झालंय, पण आता आम्हाला लग्नाची तेवढीच उत्सुकता आहे आणि आता आम्ही बघतोय की जावा जावा एकत्र येतील तेव्हा काय कमाल करतील. आणि आधीच्या इंटरव्ह्यूमध्ये जसं तू म्हणालेली, जानकी म्हणालेली की तो इंगा दाखवणार आहे. जानकी ते इकडे रडूबाई नाही आहे, त्याच्यामुळे तो इंगा दाखवणार आहे. रेडी इज ऑल सेट आहे जावेचं स्वागत करायला? येस येस, ऑल सेट. म्हणजे आमचं प्रमोशन पण असंच होतं. आता सुरू झाली आहे लगीन घाई, येणार आहेत जानकीच्या जाऊबाई. तर माझ्या जाऊबाईंचं अख्खं महाराष्ट्र स्वागत करतं, अख्खं महाराष्ट्र उत्सुक आहे माझ्या जाऊबाईंना बघायला. पण माझ्या जाऊबाई इथे आल्या, शिस्तीत राहिल्या, चांगल्या नांदल्या तर ठीक आहे, नाहीतर त्यांना आमच्या कुटुंबाची शिस्त शिकवायला मी आहे.
आणि हेच प्रेक्षकांना बघायचंय, कोणाशी लग्न होतंय हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. कोणाशी झालं तरी घरात मग लग्न कोणाशी हो दे, ती घरी येणार आहे रणदिव्यांची सून म्हणून आणि माझी जाऊ म्हणूनच. त्याच्यामुळे तिचं स्वागत करायला मी सज्ज आहे. एक गोष्ट त्याच्यामुळे ती कॉमनच आहे, ती तुझी जाऊबाई होणारच आहे कशी ना कशी. माझी जाऊबाई होणारच आहे. सो तिच्या स्वागतासाठी तयारी झाली आहे. आता पुढच्या आणखीन गोष्टी आहेत, त्यासाठी आणखीन थोडी वाट पाहूया. आत्तासाठी थँक्यू सो मच रेश्मा. थँक्यू दीपाली, थँक्यू सो मच.